स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिर रविवारी सकाळी समादेवी मंदिर येथील खुल्या प्रणांगणात करण्यात आले। स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे हे चौथे रक्तदान शिबिर असून या शिबिरामध्ये 107 भक्तांनी रक्तदान करण्यात आले। या संस्थेतर्फे रुग्णांसाठी व्हीलचेअर, वॉकर्स अशा विविध वैद्यकीय वस्तूंची रुग्णांना मदत केली जाते। या रक्तदान शिबिरासाठी केएलई संस्थेच्या रक्तपेढी विभागाच्या वतीने परिचारिका, डॉक्टर्स, इतर कर्मचाऱ्यांच्याकडून सहकार्य लाभले। ज्या कोणी रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराशी संपर्क साधून मदत मिळवून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। श्री स्वामी समर्थ भक्त परिवार यांच्यामार्फत आज हे रक्तदान शिबिर राबवण्यात आलेलं आहे। हे या भक्त परिवारामार्फत हे 4थं वर्ष आम्ही रक्तदान शिबिर राबवत आहे। त्याचबरोबर या रक्तदान शिबिरातनं आम्ही गरजूंना रक्तपुरवठा करतो। त्याचबरोबर ज्या गोष्टी यांना मिळत नाहीत, त्यांना रक्त मिळत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही हे उपलब्ध करून देतो। ज्या लोकांना पैशांच्या मार्फत मदत होत नाही, त्या लोकांना मी रक्तामार्फत खूप गरज लागते। एकेकांना, लहान बाळांना, रुग्णांना रक्त मिळत नाही, ते आम्ही या भक्त परिवारामार्फत आम्ही त्यांना मदत करतो। त्याचबरोबर आम्ही रुग्णांना व्हीलचेअर, कमोड चेअर, हॉस्पिटलाइज बेड, वॉकर ह्यासारख्या 3 महिन्यासाठी असं वापरायला, विनामूल्य वापरायला आम्ही त्यांना मदत करतो। हे आमचं हे 4थं वर्ष रक्त शिबिराचं, तसंच हे 8 वर्ष झाली आमचं हे कार्य सतत चालू आहे। त्याचबरोबर आम्ही कमीत कमी 150+ आमचं रक्त आम्ही गोळा करून गोरगरिबांना आम्ही हे मदत करतो। ह्याचा बोध बाकीच्या समाजांनी, बाकीच्या मंडळांनी घ्यावा व त्यांना मदत करावी। कशा प्रकारे, कुठल्या मार्फत मदत होईल, त्यांनी त्यांचा बोध घेऊन हे करावं।